नमस्कार मित्रांनो, मी सुहास पडमलकर तुम्हा सर्वांचं आजच्या या वीकली मार्केट अपडेटमध्ये स्वागत करतो. वेलकम टू लाईफ सेलर हब. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मागच्या आठवड्यामध्ये निफ्टी, सेन्सेक्स, डिफरंट सेक्टरल इंडायसेस यामध्ये काय हालचाली घडलेल्या आहेत. आपल्याला चार्टवरून काय सिग्नल भेटत आहेत आणि पुढे जाता पुढच्या आठवड्यामध्ये आपण कोणत्या अशा सेक्टरमध्ये काम केलं पाहिजे जे आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटीज देत आहेत. कोणते असे सेक्टर आहेत जे आपण अवॉइड केले पाहिजेत. ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून भेटणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. वेलकम टू लाईफ सेलर हब. पुढे जाण्या डिस्क्लेमर. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ज्याही गोष्टींची चर्चा करणार आहोत त्या सर्व एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहेत. कुठेही आपण बाय सेल रिकमेंडेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देत नाही आहे. ॲज अ ट्रेडर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ॲनालिसिस ही स्वतः केली पाहिजे. जरूरत पडली तर सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करूनच ट्रेडिंगचे आणि इन्व्हेस्टिंगचे डिसिजन आपण घेतले पाहिजेत. स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना ट्रेडिंगमध्ये रिस्क आहे. आपलं सर्व कॅपिटल इथे लॉस होऊ शकतं. पूर्ण शाश्वत अभ्यास करून रिसर्च ॲनालिसिस करूनच ट्रेडिंग इन्व्हेस्टिंगचे डिसिजन तुम्ही घेतले पाहिजेत. चला तर आपण स्टार्ट करूया आपल्या वीकली मार्केट ॲनालिसिसला. आजच्या या वीकली मार्केट अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स, कमोडिटी, इंडियन मार्केटच्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स आणि इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरल इंडायसेसचा परफॉर्मन्स. यासाठी आपण वापरणार आहोत आपला आवडता टॉप डाऊन अप्रोच, ज्यामध्ये 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप सॅटेलाइट व्ह्यू, जिथे आपण ग्लोबल मार्केट परफॉर्मन्स पाहतो. दुसरी स्टेप हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियन मार्केटच्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स पाहतो. आणि तिसरी स्टेप जिथे एरियल व्ह्यूमध्ये आपण पाहतो की इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरमध्ये काय घडतंय, कुठले ते बुलिश सेक्टर आपल्याला माहीत पडत आहेत आणि कोणते सेक्टर आपण अवॉइड केले पाहिजेत. आणि चौथी स्टेप म्हणजे मायक्रोस्कोपिक व्ह्यू, जिथे एकदा का आपल्याला बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर भेटलं तर त्यानंतर आपल्याला बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक फाइंड आउट करणं फार सोपं जातं. यासाठी टॉप डाऊन अप्रोच इज वन ऑफ द बेस्ट मेथड मोस्ट ऑफ द प्रो ट्रेडर्स दे आर युझिंग इन द स्टॉक मार्केट. पुढे जाण्या अगोदर प्रो ट्रेडिंगचं जे सिक्रेट आहे की बहुतांश वेळा असं आपल्याला जाणवतं की चार्ट ॲनालिसिस करत असताना ज्यावेळेस आपण चार्ट ओपन करतो, नक्की चार्टवरती पाहायचं काय हेच आपल्याला कळत नाही. आणि जे प्रो ट्रेडरचे जे सिक्रेट आहेत ते इथे दाखवण्यात आलेले आहेत. चार्ट ओपन केल्यानंतर ह्या 7 गोष्टी तुम्हाला चार्टवरती पाहता आल्या पाहिजेत. प्राइस, पॅटर्न, व्हॉल्यूम, मोमेंटम, व्हॉलेटिलिटी, सेंटिमेंट आणि टाईम सायकल. प्राईसमध्ये पाहता आलं पाहिजे ट्रेंड कोणता आहे, हायर हाय हायर लो फॉर्मेशन बनतंय का, लोअर लो लोअर हाय फॉर्मेशन बनत आहे. पॅटर्नमध्ये फाइंड आउट करता आलं पाहिजे ईस्टर्न वेस्टर्न पॅटर्न कोणते बनत आहेत, कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणते बनत आहेत. आणि वेस्टर्न पॅटर्नमध्ये ट्रायंगल, सिमेट्रिक ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल, रेक्टँगल, फ्लॅग, हेड अँड शोल्डर हे पॅटर्न येतात. आणि ईस्टर्न पॅटर्नमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये बुलिश इंगल्पिंग, बेरिश इंगल्पिंग, बुलिश हरामी, बेरिश हरामी, ट्विझर टॉप, ट्विझर बॉटम, पिअर्सिंग पॅटर्न, डार्क क्लाउड कव्हर, मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार अशापैकी कोणते पॅटर्न चार्टवरती दिसत आहेत का. व्हॉल्यूममध्ये पाहिलं पाहिजे जेव्हा प्राइस वरच्या बाजूला जाते त्यावेळेस व्हॉल्यूम सपोर्ट करते की नाही. जेव्हा व्हॉल्यूम सपोर्ट करत असतं त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाईम आपण पाहतो की ती प्राइस वरच्या लेवलला मेंटेन होते, सस्टेन होते. आणि त्यामुळं व्हॉल्यूमचं कन्सिडरेशन टेक्निकल ॲनालिसिसमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. मोमेंटममध्ये पाहिलं पाहिजे आपण यासाठी RSIचा वापर करतो आहे ना, जिथे आपल्याला RSIच्या द्वारे आपल्याला कळतं की स्टॉक ट्रेंडिंग आहे की साईडवेज आहे. व्होलॅटिलिटीसाठी आपण बॉलिंजर बँडचा वापर करतो, जिथे आपल्याला स्क्वीज आणि ब्रेकआउट किंवा एक्सपान्शन मोडमध्ये ज्यावेळेस बॉलिंजर बँड येतो त्यावेळेस आपल्याला ट्रेड घेणं उचित ठरतं. सेंटिमेंटमध्ये आपल्याला मार्केटची सायकलसुद्धा समजता आली पाहिजे. आणि टाईम सायकल म्हणजे आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना टाईम ॲनालिसिसला सुद्धा आपल्या ट्रेडिंग ॲनालिसिसमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करता आलं पाहिजे. तर जसं आपण बोललो की ट्रेंड आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला मंथली चार्ट, वीकली चार्ट, डेली चार्टचा आपण वापर करतो. मंथली चार्ट म्हणजे आपल्याला लाँग टर्म व्ह्यू ट्रेंड आपल्याला इथे कळतो. वीकली चार्टवरती आपल्याला मीडियम टर्म ट्रेंड जो आहे तो आपल्याला कळतो आणि डेली चार्टवरती आपल्याला शॉर्ट टर्म ट्रेंड कुठला चालू आहे ते आपल्याला कळत असतं. तर मोमेंटमसाठी आपण RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सचा वापर करतो. जसं इमेजमध्ये दाखवलेलं आहे. ज्यावेळेस RSI 60च्या वरती ट्रेंड
करतोय त्यावेळेस क्लिअरली आपण बघू शकतो की प्राईसमध्ये हायर लो फॉर्मेशन फॉर्म करत प्राईस वरच्या बाजूलाच चाललेली आहे. जेव्हा प्राईस 40-60च्या बँडमध्ये फसलेली आहे, RSI फसलेलं आहे, त्यावेळेस आपण प्राईसमध्येही पाहू शकतो की RSI आणि प्राईस दोन्हीही सुद्धा रेंज बाउंड पद्धतीनं काम करताना आपण पाहतोय आणि जेव्हा RSI 40च्या खाली ट्रेड होतोय त्यावेळेस क्लिअरली आपण पाहू शकतो की लोअर लो लोअर हाय फॉर्मेशनमध्ये प्राईस खालच्या बाजूला चाललेली आहे. तर अशा पद्धतीने RSIचा वापर करून आपण ट्रेंडिंग स्टॉक कोणता आहे किंवा साइडवेज त्यामध्ये काम होतंय का हे आपल्याला आयडेंटिफाय करणं सोपं जातं. बॉलिंजर बँड, स्क्वीज, एक्सपान्शन, अपर बँड, लोअर बँड आणि मिडल बँड. मिडल बँड जो असतो तो म्हणजे MA20 सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज 20ला रिप्रेझेंट करत असतो आणि बॉलिंजर बँडमध्ये स्क्वीजमध्ये ट्रेड केलं नाही पाहिजे. ज्यावेळेस बॉलिंजर बँड एक्सपांड होतोय जसं इमेजमध्येही दाखवलेलं आहे त्याच वेळेस आपल्याला ट्रेड प्लॅन करता आला पाहिजे. तर आपल्या ह्या टॉप डाऊन अप्रोचमध्ये पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे सॅटेलाइट व्ह्यू जिथे आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स पाहून घेणार आहे. डाव जोन्स मंथली वीकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली 40-60च्या रेंजमध्ये आहे. थोडंसं सॉफ्ट करेक्शन डेलीवरती शॉर्ट टर्म ट्रेंडवरती आपल्याला पाहायला भेटते. नासडॅक मंथली वीकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. S&P 500 तिन्ही RSI 60च्या वरती ट्रेड होताना दिसत आहेत. क्लिअरली ट्रेंडिंग मार्केट आहे. डॅक्स जर्मनी तिन्ही RSI 60च्या वरती ट्रेड होत आहेत. क्लिअरली अप ट्रेंडिंग मार्केट आहे. हँगसेंग हाँगकाँग मंथली वीकली डेली तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साईडवेज मुवमेंट होताना प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. तैवान मंथली वीकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. क्लिअरली थोडंसं आपल्याला शॉर्ट टर्म ट्रेंडमध्ये साईडवेज मुवमेंट होताना पाहायला भेटते. शांघाय कंपोजिट चायना तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साईडवेज मुवमेंट शांघाय चायना मार्केटमध्ये आपण पाहू शकतोय. कॅक फ्रान्स मंथली वीकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. थोडंसं शॉर्ट टर्ममध्ये सॉफ्ट करेक्शन चालू असलेलं आपण इथे पाहू शकतोय. युरो स्टॉक्स मंथली वीकली डेली तिन्ही RSI 60च्या वरती ट्रेड होत आहेत. क्लिअरली अप ट्रेंडिंग मार्केट इथे पाहायला भेटत आहे. US डॉलर इंडेक्स मंथली वीकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. डेली RSI 40च्या खाली ट्रेड होतोय. FTSE UK मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. वीकली डेली RSI 40-60च्या रेंजमध्ये आहे. क्लिअरली शॉर्ट टर्मवरती आणि मीडियम टर्म ट्रेंडवरती थोडीशी साईडवेज मुवमेंट आपल्याला UK मार्केटमध्ये पाहायला भेटते. कॉस्पी साऊथ कोरिया मंथली RSI 60च्या वरती डेली वीकली 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. क्लिअरली साईडवेज मार्केट आहे. गिफ्ट निफ्टी तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली अगेन साईडवेज मार्केट आहे इथे पण. निके जापान मंथली वीकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली RSI 40-60च्या रेंजमध्ये आहे. गोल्ड मंथली आणि डेली RSI 60च्या वरती ट्रेड होताना आपण पाहतोय. वीकलीवरती थोडंसं 40-60च्या रेंजमध्ये काम होताना आपण पाहू शकतोय. सिल्वर मंथली आणि वीकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. डेली RSI जो आहे तो 60च्या वरती ट्रेड होताना पाहायला भेटतोय. कॉपर मंथली वीकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली RSI हा 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. कॉपरमध्ये गोल्ड आणि सिल्वरच्या कंपॅरिझनमध्ये प्राइस मुवमेंट ही पॉझिटिव्ह असल्याचं हायर लो फॉर्मेशन बनत प्राइस वरच्या बाजूला चाललेली आपण पाहू शकतोय. क्रूड ऑइल मंथली वीकली डेली तिन्ही RSI वरती साईडवेज काम होताना आपण पाहतोय. RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा आहे ना थोडासा सॉफ्ट करेक्शन चालू असलेलं आपण पाहू शकतोय. USD INR मंथली RSI 60च्या वरती, डेली वीकली बिटवीन 40-60. क्लिअरली शॉर्ट टर्म ट्रेंडवरती, मीडियम टर्म ट्रेंडवरती आहे ना थोडंसं नमी किंवा साईडवेज मुवमेंट होताना आपण USD INR मध्ये पाहू शकतोय. दुसरी जी स्टेप आहे ॲनालिसिसमधली जी आहे हेलिकॉप्टर व्ह्यू जिथे आपण इंडियन मार्केटच्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स पाहतो. निफ्टी 50 मंथली वीकली डेली तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. क्लिअरली प्राइस ॲक्शनमध्ये आपण पाहू शकतो जास्त आहे ना ट्रेंडिंग मार्केट आपल्याला पाहायला भेटत नाहीये. शॉर्ट टर्म मीडियम टर्म ट्रेंडवरती साईडवेज काम होताना आपण पाहतोय. जास्त प्राइसमध्ये तेजी येत नाहीये. जी काही तेजी येते लगेच आपण त्याला करेक्शन फॉलो होत असताना आपण पाहतोय. सेन्सेक्स सेम लाईक निफ्टी मंथली वीकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. डेली RSI 60च्या वरती ट्रेड होताना आपण पाहू शकतोय.
एरियल व्ह्यू जिथे आपण सेक्टरल परफॉर्मन्स पाहणार आहोत. निफ्टी बँक तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली शॉर्ट टर्म ट्रेंड, मीडियम टर्म ट्रेंडवरती साईडवेज काम होताना आपण पाहू शकतोय. निफ्टी PSU बँक मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली विकली बिटवीन 40-60 रेंजमध्ये ट्रेड होताना आपण पाहू शकतोय. निफ्टी फार्मा मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली RSI 40-60च्या रेंजमध्ये आहे, परंतु शॉर्ट टर्म ट्रेंडवरती प्राइस ॲक्शनमध्ये कुठेही करेक्शन येताना आपण पाहत नाही. थोडीशी टाईम करेक्शन होताना आपण इथे बघू शकतोय. तर निफ्टी फार्मा हा एक स्ट्रॉंग सेक्टर इंडियन मार्केटमध्ये बुलिश साईडला काम करण्यासाठी आपल्याला अपॉर्च्युनिटी देतोय. निफ्टी फायनान्स तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. निफ्टी रिॲलिटी अगेन तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साईडवेज मार्केट आहे. निफ्टी IT मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. डेली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. तर IT मध्ये आहे ना अपॉर्च्युनिटीज पुढे जाता आपल्याला भरपूर भेटतील, कारण की IT मध्ये जे डाऊन ट्रेंड होता तो सध्या तरी हॉल्ट त्या डाऊन ट्रेंडला लागलेला आहे, हे कन्फर्म चार्टवरून आपल्याला दिसून येत आहे. निफ्टी मेटल मंथली RSI 60च्या वरती, डेली विकली बिटवीन 40-60, शॉर्ट टर्म ट्रेंड आणि मीडियम टर्म ट्रेंडवरती साईडवेज काम होताना आपण पाहतोय. निफ्टी इन्फ्रा तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. क्लिअरली साईडवेज मार्केट आहे. निफ्टी कन्झम्पशन मंथली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. डेली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. तर कन्झम्पशनमध्ये प्राइस ॲक्शन जर आपण पाहिली तर हायर लो फॉर्मेशन शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंडवरती आपण पाहू शकतो. तर निफ्टी कन्झम्पशन हा पुढे जाता आपल्या रडारवरती असलं पाहिजे. इथे बाईंग साईडला फार छान अपॉर्च्युनिटीज पुढे जाता आपल्याला भेटू शकतात, कारण की याचंसुद्धा एक क्लिअर ट्रेंड एस्टॅब्लिश झालेला आपण या सेक्टरमध्ये पाहू शकतोय. निफ्टी कॅपिटल मार्केट मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली विकली 40-60च्या रेंजमध्ये क्लिअरली साईडवेज मुवमेंट आहे इथे. निफ्टी FMCG तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये काम करतायत. अगेन साईडवेज मार्केट, बेटर टू अवॉइड. निफ्टी मॅन्युफॅक्चरिंग मंथली विकली डेली तिन्ही RSI 60च्या वरती ट्रेड होत आहेत. क्लिअरली आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग हे दुसरं सेक्टर आहे. फार्मा, कन्झम्पशन आणि त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग हे 3 सेक्टर आपल्याला इंडियन मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम असलेलं दर्शवत आहेत. निफ्टी मिड कॅप अगेन मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय, परंतु नियर 60 ट्रेड होतोय. क्लिअरली हायर लो फॉर्मेशन शॉर्ट टर्म मीडियम टर्म ट्रेंडवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर हा मिड कॅप हा चौथा सेक्टर आपल्याला भेटतोय. फार्मा, कन्झम्पशन, मॅन्युफॅक्चरिंग आणि मिड कॅप हे 4 सेक्टर आतापर्यंत आपल्याला इंडियन मार्केटमध्ये बुलिश साईडला काम करण्यासाठी भेटत आहेत. निफ्टी डिफेन्स अगेन तिन्ही RSI मंथली विकली डेली 60च्या वरती ट्रेड होत आहेत. क्लिअरली हायर लो फॉर्मेशन आपल्याला प्राईसवरती भेटत आहेत. डिफेन्स हा 5वा सेक्टर आहे, जिथे आपल्याला बाईंग साईडला बुलिश साईडला काम करण्यासाठी हे 5वं सेक्टर आपल्याला बुलिश इंडिकेशन देत आहे. निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल अगेन मंथली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. डेली विकलीवरती 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंडवरती एक अपट्रेंड एस्टॅब्लिश झालेला आपण पाहू शकतो. तर हा कन्झ्युमर ड्युरेबल हा 6वा सेक्टर आपल्याला बुलिश साईडला इंडिकेशन देतोय. निफ्टी ऑटो मंथली विकली डेली तिन्ही RSI 60च्या वरती आहेत. तर ऑटो हा नेक्स्ट सेक्टर आहे, आपल्याला इथे मोमेंटम एस्टॅब्लिश झालेलं पाहायला भेटतंय. आणि जे काही शॉर्ट टर्मवरती आपण थोडंसं प्राइस करेक्शन पाहतोय, दॅट इज अ सॉफ्ट करेक्शन आहे ना. इथे काय जास्त मोठी करेक्शन आलेली आपण पाहत नाहीये. तर हे गुड इंडिकेशन आहे की पुढे जाता ऑटो सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला बुलिश साईडला काम करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात. निफ्टी एनर्जी मंथली विकली डेली तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये काम होतोय. क्लिअरली साईडवेज मुवमेंट आहे. निफ्टी 500 अगेन मंथली विकली डेली तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये काम होताना आपण पाहतोय. परंतु शॉर्ट टर्म ट्रेंडवरती जर आपण प्राइस ॲक्शनमध्ये पाहिलं तर क्लिअरली हायर लो फॉर्मेशन इथे बनलेले आहेत आणि एकदम टाईम करेक्शन इथे थोडंसं शॉर्ट टर्म ट्रेंडवरती चालू आहे. आणि हे आपल्याला दर्शवतं आहे की इथून अपसाईडला निफ्टी 500मध्ये सुद्धा जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण की प्राइस ॲक्शनमध्ये कुठेही आपल्याला विकनेस दिसून येत नाही आहे. त्यामुळं निफ्टी 500 हे सुद्धा आपल्याला एक चांगलं
पुढे जाता अजून ब्रेकआउट झालेलं नाही, परंतु पुढे जाता निफ्टी 500मध्ये सुद्धा आपल्याला अपॉर्च्युनिटीज बुलिश साईडला काम करण्यासाठी भेटू शकतात. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण पाहिलं की आपल्या या आजच्या ॲनालिसिसमधून आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये कुठेही बेरिश साईडला सिग्नल भेटत नाहीत. अमेरिकन मार्केट, युरोप मार्केट एकदम बुलिश मोमेंटममध्ये आहेत. थोडंसं एशियन मार्केटमध्ये साइडवेज काम होताना आपण पाहिलं. इंडियन मार्केटमध्ये मित्रांनो, मेजर इंडायसेस आपले साइडवेज काम करत आहेत, परंतु सेक्टरल इंडायसेसमध्ये आपल्याला फार्मा, कन्झम्पशन, मॅन्युफॅक्चरिंग, मिड कॅप, ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल हे असे काही सेक्टर आहेत जे आपल्याला बुलिश सिग्नल देत आहेत, जिथे आपण बुलिश मोमेंटम कॅप्चर करू शकतो. आणि या सेक्टरमधून मित्रांनो आपण स्टॉक फाइंड आउट केले पाहिजेत, प्रॉपर अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट केल्या पाहिजेत. आणि पुढे जाता आपण निफ्टीमध्ये सुद्धा जास्त आहे ना निगेटिव्ह साईडला किंवा डाऊन साईडला काम होताना पाहत नाही आहे. तर या सेक्टरला याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून या सेक्टरमधून आपण बुलिश साईडला काम करण्यासाठी स्टॉक फाइंड आउट केले पाहिजेत. अशा पद्धतीनं टॉप डाऊन अप्रोचच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला एकदम सिंपल पद्धतीनं क्लिअर वेमध्ये आपल्याला सेक्टर कळतात आणि एकदा सेक्टर कळले की त्या सेक्टरमध्ये जाऊन आपण स्टॉक इझिली आयडेंटिफाय करू शकतो आणि अकॉर्डिंगली प्रॉपर सेटअप पाहून आपल्या सेटअपमध्ये जो स्टॉक बसतोय रिस्क मॅनेजमेंट करून आपण त्यामध्ये आहे ना छान पद्धतीनं आपली पोझिशन बनवू शकतो. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असावा. तुमच्या लर्निंग तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून व्हिडिओच्या खाली मेन्शन करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ट्रेडर मित्राबरोबर, फॅमिली मेंबरबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये विकली मार्केट अपडेटच्या माध्यमातून भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. गुड लक आणि गुड ट्रेडिंग. थँक्यू.